गुड मॉर्निंग स्टुडंट, मी खिल्लारे मॅडम तुमचं स्वागत करते माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये उर्मिला विथ मॅथ इंग्लिश. तसेच माझं सायन्सचं सुद्धा चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स. तर आज आपण पाहणार आहोत की तीन जर संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा लसावी आणि मसावी एकदाच कसा काढायचा ते आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता इथं 3 संख्या दिलेल्या आहेत पहा, 15, 45 आणि 105 यांचा लसावी आणि मसावी काढा म्हणून सांगितलेला आहे. तर सर्वप्रथम आपण इथे असं लिहायचं 15, 45 आणि हे 105 असे लिहून घ्यायचे तिन्ही सुद्धा आणि त्यांचे ब्रॅकेट्स करायचे. हे असं आडवी लाईन मारायची आणि त्यानंतर 15, 45 आणि 105 या तिन्ही संख्येला एखादी अशी एक संख्या शोधायची की तिला आपण 3 ने भाग म्हणजे त्या तिन्ही संख्येला भाग जाईल अशी एक संख्या शोधायची. बघा 15ला बघा 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15, 5 9 45, इथे 5 2 10 आणि 5 1 5. तुम्हाला हे समजण्यासाठी संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे समजण्यासाठी तुम्हाला माझ्या विभाजितीच्या कसोट्या हे व्हिडिओज पाहावे लागतील. तर त्यामध्ये मी तुम्हाला 2ची, 5ची, 3ची विभाजितीची कसोटी अशी समजावून सांगितलेली आहे. त्या विभाजितीच्या कसोटीनुसार आपण सहज नुसतं दृष्टिक्षेप जरी टाकला तरी आपल्याला समजू शकते की या संख्येला कशाने भाग जाऊ शकतो. तर ते माझे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे, ते प्लेलिस्टमध्ये ते 6th स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहू शकता. तर ते तुम्ही पहा. तर आता आपण इथे पाहू शकतो की 5 ने सुद्धा भाग जातो आणि 3 ने सुद्धा भाग जातो. तर मग लहानात लहान जी संख्या आहे 3, तर आपण सर्वप्रथम 3 ने भाग घालू. बघा 3 ने जर भाग घातला आपल्याला 15ला तर काय येतो, 3 5 15, 5 आले. मग या 3 न पुन्हा 45ला भाग घालायचे. बघा काय येतात, 3 1 3 आणि इथे 1 उरला, 3 5 15, 15 आले. मग पुन्हा या 3 न 105ला भाग घालायचा. बघा इथे 3 त्रिक 9 आणि इथे 1 उरला, 3 5 15. मग आता संख्या पहा काय काय आल्या, 5 15 आणि 35. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं, यांच्या दोघांचा क्रॉस गुणाकार करून पहा. 3 5 15, या 3 न या 15ला गुणाकार करून पहा. 15 त्रिक 45 मधली संख्या आली. 35 गुणिले 3, 35 त्रिक 105 गुणाकार करून पहा, 105च येतो. म्हणजेच आपलं उत्तर या स्टेपला राईट आहे. मग आता या संख्या आलेल्या आहेत 5 15 आणि 35. मग या सुद्धा तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातो का अशी ती संख्या शोधायची आपल्याला. आता आपण बघा 7 ने जात नाही, 7 ने 35ला भाग जातो पण 15ला आणि 5ला जात नाही. 5 ने जाऊ शकतो. बघा 5 त्रिक 15 आणि 5 7 35 म्हणून आपण 5 न भाग घालणार आहोत. 5 1 5, इथे उरले 5 त्रिक 15 आणि इथे उरले 5 7 35. तर मग आपण आता इथे 1 3 7 ही तिन्ही मूळ संख्या आल्या. म्हणजे यांना फक्त 1 आणि 1 नच भाग जाऊ शकतो. फक्त आपण 1 न भाग पण घालून टाकायचा, 1 3 आणि 1 7. तर अशा प्रकारे आपण हे भाग घातलेला आहे. मग आपण 15चे मूळ अवयव लिहू. 15चे अवयव लिहा. काय 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 आले 15चे अवयव, 3 आणि 5. हे पहा 3 गुणिले 5 हे 15चे अवयव आले. नंतर 45चे अवयव पहा आपले. बघा 3 5 आणि हे 3 एक उरलेले आलेले आहेत. 3 5 15 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 3 गुणिले 5 गुणिले इथले 3, हे सुद्धा 3 इथे आलेले आहेत. नंतर पहा 105चे काय काय अवयव आलेले आहेत आपले, 3 5 आणि हे 7. 105च्या रकाने 7 आहेत म्हणून आपण 7 लिहिले. अगोदर 3 5 लिहायचे, 3 5 आणि नंतर 105च्या रकाने काय शिल्लक आले 7 म्हणून आपण इथे 7 लिहिणार. मग आपण सुरुवातीला मसावी घेऊ. आपण मसावी बरोबर कुणाचा मसावी कोणाकोणाचा आपल्याला घ्यायचा आहे, 15 45 आणि 105 या 3 संख्येचा आपल्याला मसावी घ्यायचा आहे. तर आपण मसावी घेणार आहोत. तर पहा मग मसावी इथे बघा कॉमन फॅक्टर पहा, इथे आहे का 3 आहे. 2 नंबरच्या 45च्या लाईन मध्ये पण 3 आहे आणि 105च्या लाईन मध्ये पण 3 आहे. म्हणजे आपण कॉमन म्हणजे जे सामायिक विभाजक घेतलेला आहे तो पहिला आहे 3 गुणिले दुसरा सामायिक विभाजक बघू बरं आहे का. फर्स्ट स्टेप मध्ये 5 आहे, 45च्या लाईन मध्ये पण एक 5 आलेलाच आहे आणि 105 मध्ये पण 5 आला.
म्हणजे 5 आलेले आहेत. आणि इथे पाहिजे तर 3 आणि 7 आणि इथे काही शिल्लक नाही, म्हणजे तिसऱ्या आपणाला सामायिक विभाजक नाहीच आहे, म्हणून मसावी यांचा आलेला आहे 3 15. 15 आणि मग आपल्याला लसावी आपण बघूया. लसावी बरोबर, लसावी कोणाकोणाचं घ्यायचं आहे आपल्याला? लसावी घ्यायचा आहे या तिघांचा. पहा 15, 45 आणि 105 यांचा लसावी. लसावी बरोबर काय होतं? अगोदर कॉमन फॅक्टर आपण घेतले, कॉमन फॅक्टर 3 3 3 3 घेतले, नंतर सामायिक विभाजक 5 5 5 हे 5 घेतले आणि नंतर या रांगेत तर काही शिल्लक नाही म्हणून याच्यातलं काही घेणार नाही. 45च्या लाईन मध्ये 3 शिल्लक आहेत म्हणून इथले 3 घेणार आपण आणि 105च्या लाईन मध्ये 7 शिल्लक आहेत म्हणून आपण इथे 7 घेणार. मग आपण सगळे काही कॉमन लसावी बरोबर सामायिक विभाजक गुणिले असामायिक विभाजक असं याचं हे असते. तर मग आता आपल्याला लसावी या सर्वांचा गुणाकार करायचा बघा. 3 5 15, 15 गुणिले 3 15 त्रिक 45, 45 गुणिले 7 रफ मध्ये करा. 45 गुणिले 7 7 5 35 ला 5, हातचे आले 3, 7 चोक 28 28 आणि 3 31 म्हणजे 315. म्हणजेच आपण एकाच वेळी मसावी काढलेला आहे यांचा 15 15 45 105 चा मसावी 15 आला आणि लसावी आलेला आहे 315. अशा प्रकारे आपण एकाच वेळी 3 संख्येचा लसावी आणि मसावी काढू शकतो. तुम्हाला जर समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.